आने वाला है उसके सर पर पैर देकर आगे चलना पड़ेगा। ही भूमिका घेऊन आपल्याला जावं लागेल। आदरणीय नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांच्या कामाला ही सर्व व्यासपीठावरच्या आदरणीय गुरुवर्यांची साथ आहे। नवे महाराष्ट्रातल्या अनेक शिवाचार्यांची त्यांना साथ आहे। खरं तर काही चुकीचे पावलं पडतात, काही गैरसमजातून होतात, झाली असतील, परंतु आम्ही काही सगळ्यांना एका तराजूत मोजत नाही, सगळ्यांना सारखं समजत नाही। कारण आम्हाला माहिती आहे इथं आता डॉक्टर म्हैसाळकर महाराज बसलेले आहेत किंवा नागनसुरकर महाराज, आंबेजोगाईकर महाराज आहेत। त्यांचे वयाचे अनेक वर्ष समाजात काम करताना त्यांना वेगवेगळे अनुभव आले। सोलापूर सारखा जिल्हा आहे, नागनसुरकर महाराज सोलापूर जिल्ह्यातून आलेत, महेंद्रगीकर महाराज सोलापूर जिल्ह्यातून आलेत। असे प्रसंग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी पाहतो, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा। मागच्याच 4 महिन्यापूर्वी जबलपूरला आमचा मठ आहे मध्य प्रदेशामध्ये, हीच अवस्था तिथेही आहे। गुजरातला सुरतमध्ये आमचा मठ आहे। शिवा संघटना 5 राज्यामध्ये काम करताना मला या ठिकाणी खेदाने नमूद करावं असं वाटतं, ज्या ज्या ठिकाणी आमचे मठ आहेत त्या त्या ठिकाणी गावातला आमचा समाज आणि मठाचं नातं जुळत नाही। हे कशामुळे झालं याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून कुठेतरी 2 पावलं मागे पुढे चालायची वेळ आली। माय लेकराचं नातं समजून आम्हाला पुढे पावलं टाकावे लागणार आहेत। आणि त्यातून हा गुरुचा जो महत्वाचा आमचा भाग आहे, गुरु आणि शिष्य हे दोघेही एकत्रितपणे समाजाच्या उद्धारासाठी, धर्माच्या विकासासाठी, मठांच्या विकासासाठी या ठिकाणी तुम्हाला आणि मला काम करावं लागेल। ते काम करताना मी काही शिवा संघटनेवर या ठिकाणी बोलणार नाही, परंतु उल्लेख झाला आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या भक्तिस्थळाचा उल्लेख झाला। या ठिकाणी आपण बघितलं कालच्या 26 नोव्हेंबर 2023 ला कपिलधार मध्ये शिवा संघटनेचा गेला 28 वर्ष मेळावा होतो। त्याच मेळाव्याच्या व्यासपीठावरून आम्ही 2 मंत्र्यांच्या तोंडून घोषणा करून घेतली। 26 नोव्हेंबर 2023 ला घोषणा आणि 1 डिसेंबर 2023 ला भक्तिस्थळाला ब वर्ग दर्जा प्राप्त करून दिला, GR काढला। कालच आम्ही सगळेजण नागपूरला होतो असा उल्लेख झाला। या अर्थसंकल्प, या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये भक्तिस्थळाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारकडून 25 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आणतो आहोत। याच माध्यमातून शिवा संघटनेने कपिलधारच्या विकासाला, आठवा जरा जुनी मंडळी माझ्या समोर बसलेली आहे, जर कोणी आजपासून 30 वर्षाच्या अगोदर कपिलधारला जात असाल तर तेव्हाचं काय चित्र होतं आणि आत्ताचं काय चित्र आहे। 30 वर्षापूर्वीचं कपिलधार, मीही माझ्या वडिलाच्या खांद्यावर बसून लहानपणी जायचो। झाडाच्या फांद्याला धरून माळ लावून माणसं उतरायची, पाऊल वाटेशिवाय वाट नव्हती। ही परिस्थिती कपिलधारची होती। तिथं शिवा संघटना स्थापन झाल्याच्या नंतर डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकरांनी मोठ्या स्वरूपामध्ये पदयात्रेची सुरुवात आणि त्या प्रेरणेतून अनेक गुरुवारांच्या पदयात्रा हे सुरुवात झाल्याच्या नंतर आज आपण पाहतो आहोत करोडो रुपयाचा निधी कपिलधारलाही आलेला आहे। किंवा जो विकास आराखडा कपिलधारचा आहे तो शिवा संघटनेने 100 कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला। आणि बांधवांनो, 100 कोटीतला पहिला हप्ता 11 कोटी 26 लाख रुपयाचा निधी विकास कामावर वापरलाय। दुसरा टप्पा 25 कोटीचा निधी यावर्षी आपण मंजूर करतो आहोत। मला यातून काय सांगायचं आपल्याला, समाजाच्या कडून निधी जमा करून मठाचा किंवा आमच्या क्षेत्राचा विकास, ही जी संकल्पना आमच्यातली आहे ती शिवा संघटनेला मान्य नाही। समाजाच्या खिशाला कात्री लावून पैसे जमा करण्यापेक्षा संघटित होऊन लोकशाहीमध्ये आमची एकजूट दाखवून शासनाच्या तिजोरीवर आम्ही हक्क सांगितला पाहिजे, शासनाच्या तिजोरीतला निधी आणला पाहिजे। मी सगळं सांगत बसणार नाही। नाशिक जिल्ह्यामध्ये वडांगणीकर महाराजांचा मठ आहे, विचारा महाराजांना। आता त्यांच्याही मठाला आम्ही 2 कोटी रुपये मंजूर करतो आहोत। तसं आताच मी कानात आदरणीय गुरुवर्य नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांना विचारत होतो की नेतृत्वकरप्पा म्हणतात की ब दर्जा आहे। जर कदाचित हा ब दर्जा असता तर मी इथंच घोषित केलं असतं की 1 महिन्याच्या आत तुमच्या मठाला 5 कोटी रुपये निधी मंजूर करून देऊ। परंतु मग महाराजांनी मला सांगितलं ब नाही, क आहे। क वर्ग दर्जा हा जिल्हा परिषदेपर्यंत आहे आणि त्याला निधी द्यायचा असेल तो शासनाला देता येत नाही। जिल्हा परिषद किंवा DPDC इथपर्यंतचा निधी
आपले राठोडजी या ठिकाणी त्यांना माहिती आहे, क वर्ग दर्जाचं जर क्षेत्र असेल तर त्याला जिल्हा परिषद किंवा जिल्हा पातळीवरच्या डीपीडीसीचं बजेट घेता येतंय आणि डीपीडीसी मध्ये काही फार मोठा निधी आपल्याला उपलब्ध होत नाही. जर ब वर्ग आणि अ वर्ग जर प्राप्त झालं तर त्याला मर्यादा राहत नाही. आपण आठवा, मला आजही आठवतंय 1996 ला शिवा संघटना स्थापन झाली. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते. 25 मे 1997 या दिवशी औरंगाबादला जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होती त्या बैठकीमध्ये कपिलधारला शिवा संघटनेने तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर केला. तीर्थक्षेत्र 1997 आणि त्याच वर्षी आम्ही 7 लाख रुपये दिले होते. आजही तमलुरकर अप्पाच्या मठापासून मंदिराकडे जाताना डाव्या हाताला बांधलेले जे शौचालय आहेत ते शौचालय 1997च्या निधीमधले आहे. त्याच्यानंतर वेळोवेळी आपण निधी आणला आणि एकत्रितपणे त्याला ब वर्ग दर्जा मिळवून दिला. त्याच्यानंतर त्याला पर्यटन क्षेत्र म्हणून मंजुरी दिली. 2004 ला कपिलधारला आपण शासनाकडून पर्यटन क्षेत्र म्हणून मंजुरी मिळवली आणि पर्यटन क्षेत्र मिळवून दिल्याच्या नंतर आपण मागणी केली कपिलधारच्या विकासाला शासनाच्या तिजोरीतून 100 कोटीचा विशेष पॅकेज निधी द्या. बांधून आम्ही मागण्या मोठ्या केल्या, पण ज्या मागण्या केल्या त्या अंमलात आणल्याचे शेकडो उदाहरणं मी आपल्याला सांगू शकेल. मला आठवतंय संत तुकाराम पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग मंजूर करण्यात आला आणि केंद्र सरकारच्या वतीनं नितीन गडकरींनी 200 कोटी रुपयाचा निधी दिला. मी नितीन गडकरींना भेटलो आणि मागणी केली की महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि धार्मिक गाड्याचे 2 चाक आहेत. एक चाक आहे वारकरी संप्रदाय आणि दुसरं चाक आहे वीरशैव संप्रदाय. जर या दोन्ही चाकाला बरोबर नेलं तर हा सांस्कृतिक विकास महाराष्ट्राचा होईल. आणि म्हणून आपण संत तुकाराम पालखी मार्ग किंवा संत ज्ञानेश्वर पालखी मार्गला 200 कोटी दिले. आपलं स्वागत आहे, अभिनंदन आहे. पण त्याला जोडून शिवा संघटनेची मागणी आहे की ज्या भक्तीस्थळावर राष्ट्रसंतांची समाधी आहे, भक्तीस्थळापासून कपिलधार पर्यंतचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, किनगाव मार्ग आहे, त्या मार्गाला श्री संत मन्मथ शिवलिंग पालखी मार्ग द्या, नाव द्या आणि त्याचा विकास करा, अशा प्रकारची मागणी केली. आणि मित्रहो, केंद्र सरकारच्या वतीनं आता एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, तेव्हा पीडब्ल्यूडी मंत्री होते, त्यांचं माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी मंजुरी दिली. हा मार्ग मंजूर झाला, नाव दिलं गेलंय, परंतु आता त्यावर निधी आणायचा आहे. आम्ही जर एकमेकाचे पाय ओढण्यामध्ये जर शक्ती वाया घालत असू, शिवा संघटनेचाही 50% वेळ हा स्वकीयांच्या विरुद्ध लढण्यामध्ये जातोय. ज्या कल्पना मांडायच्या, विकासाची भूमिका घ्यायची आहे, सरकारच्या तिजोरीतला वाटा आणायचा आहे, तो आणण्यासाठी समाज एकजूट पाहिजे. आणि जसं तुम्ही आता आम्हाला पाठीवर शाल टाकून आशीर्वादाची थाप दिली, तशी आशीर्वादाची थाप या गुरुवर्यांकडून अपेक्षित आहे. का अपेक्षित नाही का तुम्हाला? टाळ्या कमी वाजवली, मी त्यांच्याकडे बघतोय. ही आशीर्वादाची थाप आवश्यक आहे. काय आम्ही का आमच्या घरच्यासाठी करत नाही. आणि म्हणून कपिलधारचा विकास होण्यासाठी, भक्तीस्थळाचा विकास होण्यासाठी किंवा इतर मठांचा विकास होण्यासाठी जरूर शिवा संघटना म्हणून ढाल म्हणून उभा टाकायला तयार आहे. किंबहुना मी या ठिकाणी स्वाभिमानाने सांगेल, जेव्हा जेव्हा ज्या ज्या मठावर संकट आलं, महाराष्ट्रात कुठल्याही मठाचं उदाहरण घ्या, जेव्हा जेव्हा मठावर संकट आलं तेव्हा कोणी माईचा लाल उभा टाकला नाही, शिवा संघटना ढाल म्हणून उभा टाकली. अनेक उदाहरणं देईल, अनेक उदाहरणं देईल मी. सारंग स्वामी मठाचं उदाहरण घ्या, धारेश्वर मठाचं उदाहरण घ्या, किंवा वडांगणी मठाचं उदाहरण घ्या, मानूर मठाचं उदाहरण घ्या. मी अनेक उदाहरण देईल आपल्याला. जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा अंगावर केसेस आम्ही घेतल्या. 1 रुपया कोणाकडून घेतला नाही, खिशातले लाखो रुपये आम्ही खर्च केले आणि त्या मठाला संरक्षण दिलंय. असं असताना 1-2 विदूषक शिवाचार्य आहेत, ते जर शिवाचार्य संघटना म्हणून तुम्हाला जर मोठ बांधून नेत असतील तर तुम्ही विचार केला पाहिजे, तुम्ही सुज्ञ आहात, अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. एखादा दुसराच असेल, सगळेजण नाहीत, आणि मग सगळे घेऊन पडायची आवश्यकता नाही. या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं मठांचा, गुरूंचा आदर हा शिवा संघटनेच्या व्यासपीठावर झालेला आहे.
मी या ठिकाणी स्वाभिमानाने सांगेन. आणि म्हणून आपण सर्वच जण गुरु म्हणून किंवा शिष्य म्हणून आपण एकजुटीनं पुढे जाण्याचा संकल्प करूया. दिवस अत्यंत चांगला आहे. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांच्या पट्टाभिषेकाच्या निमित्तानं होणाऱ्या अखंड शिवनाम सप्ताहाचा समारोप या ठिकाणी होतोय. भले कमी लोक असतील, पण तुम्ही जे काही लाईव्ह लावले हे सगळे बघणार आहेत. ज्यांना जास्त इच्छा आहे धोंड्याचं भाषण बघायची ऐकायची ते अगोदर बघणार आहेत. त्यांनी बघितलं पाहिजे. सुधरा, वेळीच सुधरा, नाहीतर कोणाची गय आम्ही करणार नाही. जे धर्म सोडून वागतील, ते धर्माचा विचार आणि आचार सोडतील, मग ते कोणीही असो. उद्या माझा बाप जरी आडवाला, मला माझा धर्म मोठा असला पाहिजे आणि आम्ही बापाला सुद्धा दुरुस्त केलं पाहिजे. या भूमिकेचे आम्ही आहोत. आणि म्हणून तिथं कोणीही जरी आडवा आलं तरी आमची भूमिका ही रोखठोक आहे. त्या रोखठोक भूमिकेतून आम्ही पुढे जाऊ. आणि त्यांनी जर दुरुस्त होण्याचे पावलं टाकले तर स्वागत आहे. दुरुस्त होण्याचे पावलं टाकले तर स्वागत आहे, आणि नाही टाकले तर गाठ शिवा संघटनेशी आहे. एवढं सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. बांधवांनो, या मठाचा विकास करताना जी भूमिका, मी तुमचं लेकरू आहे, आणि या मठाचा विकास करताना खरं तर मी 25 वर्षानंतर महाराज इथं आलो. सोनपेठला तसं न येणं वेगळं, परंतु कार्यक्रमाच्या निमित्तानं 25 वर्षानंतर इथं आलो. मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी होणारा अखंड शिवनाम सप्ताह किमान सोनपेठ मधल्या सगळ्या समाज बांधवांच्या माध्यमातून एकत्रितपणे झाला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी मनोहर धोंडे म्हणून किंवा शिवा संघटना म्हणून आम्हाला काही योगदान देता आलं तर नक्की आम्ही त्या ठिकाणी ढाल म्हणून उभा टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि जे जे विदूषक, जे जे समाजातले असू शकत नाहीत, बाहेरचे आहेत, मला माहिती आहे, जे कोणी असतील मिठाचा खडा टाकणारा, त्यांचाही बंदोबस्त करायला तुम्ही मध्ये येऊ नका. ती जबाबदारी आमच्यावर द्या. आम्ही जरूर करू. याच्या अगोदरही केलेलं आहे. आचलेरचं प्रकरण माहिती असेल, शिवाचार्यांनाही माहिती आहे आचलेर. किंवा अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये असे आले की जिथं समाजात फूट पाडून स्वतःची सत्ता गाजवत होते, तिथं त्या व्यक्तीला मस्जिदी पुढे आज भीक मागावं लागते. माझ्याकडे उदाहरण, नागू पाटील नावाचा माणूस आहे, जा हैदराबादला मस्जिदीच्या पुढे भीक मागतो. एक काळ होता. किंवा शंकर पवार नावाचा माणूस आहे की ज्यांनी समाजाला गुलाम करून टाकलं होतं. आमच्या गुरुमध्ये, मठामध्ये आणि शिष्यामध्ये भेद निर्माण करून स्वतःचं प्रस्थ वाढवण्याचा प्रयत्न केला, अवैध धंदे करण्याचा प्रयत्न केला. असं कोणीही जरी असेल तरी तुम्ही फक्त तुमचं धर्म कार्य करताना तुमच्या ठिकाणी खंबीर राहा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि मठाकडे वाकड्या नजरेने बघायची कोणी हिंमत जर केली तर त्याची डोळे काढण्याची ताकद शिवा संघटना ठेवून आहे, एवढा विश्वास मी आपल्याला देतो. पण समाज एकजुटाने आमचा धर्म पुढे गेला पाहिजे. यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते करण्यासाठी आपण सगळे मिळून एका विचारानं पुढे जाण्यासाठी आजच्या या पवित्र दिवशी वचनबद्ध होऊया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि वेळ झालेला असल्यामुळे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.